नमस्कार, मी सुदेशना. आपण पाहतात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. पल्स कंपनीचे कार्यालय मागील अनेक दिवसांपासून बंद, गुंतवणूकदार फसवणुकीच्या छायेत. कराड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयानंतर रिंग बॉल स्केटिंगचे दोन्ही संघ राष्ट्रीय स्पर्धेस पात्र. डेंग्यूच्या रुग्णांसाठी MARDच्या डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी केले रक्तदान. महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम तेजीत, तरोडा भागातील अतिक्रमण हटवले. माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी विवेकनगर भागात केली स्वच्छता. आता बातमीपत्र विस्ताराने. नांदेड शहरातील तारासिंग मार्केटमध्ये असलेल्या पल्स नावाच्या आर्थिक गुंतवणूक करणाऱ्या कंपनीचे कार्यालय मागील काही महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमावस्थेत असून कंपनीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहेत. नांदेड शहरातील तारासिंग मार्केटमध्ये पल्स नावाच्या कंपनीचे कार्यालय आहे. जवळपास मागील 8 वर्षापासून हे कार्यालय उघडले असून कंपनीने शहरासह जिल्ह्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील गुंतवणूकदारांना देखील एजंटच्या माध्यमातून जोडलेले आहे. या कंपनीच्या गुंतवणूकदारांची संख्या हजारोंच्या आसपास असून मध्यंतरीच्या काळामध्ये कंपनीच्या विश्वासार्हतेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते, परंतु ग्राहकांच्या मनविळ्यामध्ये त्यावेळी कंपनीला यश मिळाले होते. आता मात्र मागील 2 महिन्यापासून कंपनीचे हे कार्यालय बंद असल्याने गुंतवणूकदार रोजच कार्यालयाकडे येत आहेत आणि कंपनीने दिलेले मोठमोठ्या रकमांचे चेक पाहत आहेत. कार्यालय का बंद आहे हे मात्र कोण्याच गुंतवणूकदाराला माहित नाहीये. 2 वर्ष झाले भरायचे. एकूण किती भरायचे होते तुम्हाला पैसे? आम्हाला 29,000 भरायचे होते. 30,000चे किती मिळणार होते? काय म्हणले ते दुप्पट 46,000 काय 45,000 मिळतात म्हणले. बरोबर. आता काय संपर्क आहे की नाही? आता काहीच नाही संपर्क. आम्ही समजा आता हप्ते पूर्ण झालेत कंप्लीट भरणं. समजा 30,000 रुपये भरले. बरं. कधीपासून भरायले हप्ते? 6 वर्षापूर्वीपासून समजा. बरं. आता 30,000चे किती मिळणार होते तुम्हाला पैसे? 45,000. 7-8 दिवसापासून येलो समजा. कंपनीचा काय संपर्क नाही का? संपर्क काही नाही. आता काय पाहू काय होईल. कर्मचाऱ्यासोबत संपर्क आहे ऑफिसमध्ये. भेटतो पुढच्या महिन्यात भेटतो म्हणाले सांगायची. गुंतवणूकदाराला कंपनी कुठली काय याबाबत काही माहिती नाही. त्यांनी केवळ एजंटवर विश्वास ठेवून मोठमोठ्या रकमा गुंतवल्या आहेत. आता मात्र कंपनीच्या कोणत्याच अधिकाऱ्याने अथवा कर्मचाऱ्याने आपला पत्ता अथवा संपर्क न दिल्याने गुंतवणूकदार पुरते अडचणीत आलेले आहेत. 6 वर्ष झालं भरले होते पैसे. मी मुलीच्या लग्नासाठी पाहिजेत होते तर हे टाकले होते पैसे. ते एजंट लय भाग आमच्या लागला म्हणून टाकले होते. किती टाकले होते? 50,000 टाकले होते. बरं. त्याचे किती मिळणार होते? आता 1,14,000 मिळणार होते. कधी? 2015 मध्ये. हा. बरं. आता हे तुम्ही कोणाकडे भरले होते पैसे? आता एजंट काय वारला म्हणा. पौर्णिमा नगरचे होते ते एजंट. आता काय 15 दिवस झालं वाटते बंद आहे वाटते. त्याच्या पहिलं मी आले होते 6 महिन्याच्या पहिलं. तेव्हा चालू होती, गर्दी होती बरीच. मग ते आम्हाला असं समजलं होतं तर बंद पडणार आहे म्हणलं आणि मी आले होते. तेव्हा म्हणले नाही बाई तुम्ही असं काय घाबरू नका, काय नका, तुमचे पैसे मिळून जातील असे बोलले होते मधामध्ये मला. मी सतत 10 दिवसापासून यायली मी इथं. मोठमोठ्या रकमा गुंतवणूकदाराकडून उकळून त्यांना दामदुप्पट देण्याचे आमिष अनेक कंपन्या दाखवतात आणि प्रत्यक्षात मात्र रकमाचा परतावा देण्याच्या वेळी या कंपन्या बाजारपेठेतून आपला काढता पाय घेतात. पल्स या कंपनीचे कार्यालय देखील मागील काही दिवसापासून बंद असून पल्स कंपनीच्या बाबतीत देखील अशाच प्रकारची चर्चा आहे. सध्या डेंग्यूची साथ असून या रुग्णांसाठी रक्ताचा मोठ्या प्रमाणावर पुरवठा करावा लागत आहे. आज जिल्ह्यातील मार्चच्या डॉक्टरांसह वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी रक्तदान करून इतरांना देखील रुग्णांच्या जीवनदानासाठी रक्तदानाचे आवाहन केले आहे. सध्या संपूर्ण राज्यात डेंग्यू आजाराने थैमान घातले असून स्वच्छ पाण्यात देखील वाढणाऱ्या या आजाराच्या विषाणूने लहान बालकासह तरुण आणि ज्येष्ठांनाही सोडलेले नाही. सध्या रुग्णालयामध्ये डेंग्यू आजाराचे रुग्ण वाढलेले आहेत. त्याचबरोबर इतर रुग्णांची देखील संख्या कमी नाहीये. डॉक्टरांना औषधोपचार करत असताना सर्वात जास्त गरज पडते ती रक्ताची. त्याकरिता डॉक्टरांकडून नेहमीच नागरिकांना रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येते. नागरिकांमध्ये रक्तदानाचा संदेश अधिक सक्षमपणे रुजवण्यासाठी आज माड अर्थात महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्शियल डॉक्टरांच्या या नांदेड येथील संघटनेच्या वतीने शहरातील श्री गुरु गोविंद सिंगजी रुग्णालयात रक्तदान करण्यात आले. सध्या डेंग्यूचे प्रमाण खूप जास्त झाले आहे आणि त्याच्यामध्ये लोकांना रक्ताची पुरवठ्याची खूप आवश्यकता आहे. म्हणजे मानस आहे की 100 तरी आज आपल्याला ब्लड बँक भेटणार आहे. म्हणजे एका आईचे जे अश्रू आहेत ते त्याच्या बाळाचे प्राण वाचू शकत नाहीत, पण तुमचं रक्त कोणाचाही प्राण वाचू शकतो. महाडच्या वतीने आयोजित केलेल्या या रक्तदान कार्यक्रमामध्ये MBBSच्या विद्यार्थ्यांनी देखील सहभाग नोंदवून
रक्तदान केले। मैंने पहली बार किया ब्लड डोनेशन, इतना अच्छा लगा। मैं आपसे बोल रही हूँ, आप भी करो। मी इथे आलो आहे रक्तदान करण्यासाठी। रक्तदान ही खूप नोबल गोष्ट आहे, कारण की ह्याने फक्त तुम्हालाच नाही तर आम्हाला सुद्धा फायदा होतो। ह्याने रक्त डोनेट केल्याने बॉडीली जे फंक्शन्स असतात ते पण बेटर होऊ शकतात। आपल्या ह्याच्यातच न्यू सेल्स जनरेट होतात आणि रक्तदान हे खरंच चांगलं असतं। कोणाची लाईफ सेव्ह करणं इट्स रिअली अ नोबल प्रोफेशन। आजच्या रक्तदान कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून डॉक्टर आणि विद्यार्थ्यांसह वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या नातेवाईकांना रक्तदानासाठी आणले होते। रक्तदान हे एकाचा जीव वाचेल ते एकाला आनंदच होईल आम्हाला की आमचं रक्त देशासाठी कामाला आलं। अपघाताने अथवा एखाद्या आजाराने तडफडणाऱ्या एखाद्या रुग्णाला त्याच्या आईचे 2 आसू वाचवतील की नाही हे नक्की नाही, परंतु आपण जर त्या रुग्णाला रक्तदानाच्या माध्यमातून रक्त पुरवले तर तो रुग्ण कदाचित वाचेल। असे ह्या रक्तदानाचे महत्त्व। त्याकरिता समस्त नागरिकांनी रक्तदानाचे महत्त्व जाणून रक्तदान केलेच पाहिजे। वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। संपर्क 73 50 62 56 56। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। मागील आठवड्यात सातारा जिल्ह्यातील कराड येथे घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेत नांदेडच्या ज्युनियर आणि सिनियर गटाने प्रथम क्रमांक मिळवल्यानंतर आता दोन्ही संघ 28 नोव्हेंबर रोजी गुजरातमधील माडगावच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत। क्रीडा क्षेत्रामध्ये नांदेडच्या बाल खेळाडूंनी राज्यामध्ये लक्षवेधक कामगिरी केली असून मागील आठवड्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड येथे आयोजित केलेल्या राज्यस्तरीय रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेमध्ये घवघवीत यश मिळवत प्रथम क्रमांक पटकावला आहे। 11 वर्षे वयोगटातील खेळाडूंमध्ये पार्थ बाहेती, सोहम घंटे, प्रथमेश चंद्रे, शंतनू जवळगेकर, तन्मय चौधरी यासह 11 जणांनी लक्षवेधक कामगिरी केली, तर 14 वर्षे वयोगटातील खेळाडूंनी देखील प्रथम क्रमांक पटकावत नांदेडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे। त्यात आमन खान, आशिष कोमिरवार, प्रथम भुतडा, तुषार पोटपेलवार यासह 11 जणांचा समावेश आहे। आज होरायझन डिस्कव्हरी अकॅडमी मध्ये या विजयी बालवीरांना स्मृतिचिन्ह आणि पदके देऊन गौरविण्यात आले। यावेळी प्राचार्य फनेंद्रा, उपप्राचार्य प्रवीण कुमार, श्रीमती पर्ल, श्रीयुत विश्वनाथ सर यांच्यासह कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उद्योगश्री श्रीकांत बाहेती यांची विशेष उपस्थिती होती। यावेळी प्राचार्य फनेंद्रा यांनी 28 नोव्हेंबर रोजी गुजरात येथील माडगाव येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये खेळाडूंनी विजयी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या। और इसको पाने के लिए हमारे बच्चों ने बहुत मशक्कत की है और अभी गोवा जाने के लिए भी जो हमारी तैयारी चल रही है, मुझे 100% ऐसा महसूस होता है कि जो नेशनल्स का ट्रॉफी है वो भी हम ही जीत के लाएंगे हमारे नांदेड़ के लिए और हमारे बच्चों के लिए। इस तरीके से हमारी तैयारी पूरी चल रही है अभी। तो मैं हमारी टीम को, हमारे कोच को काफी शुभकामनाएं देता हूँ। I just want to wish each and every one of you best of luck and have a sporting spirit in you. That's all. अपने को कहीं भी लिमिट नहीं है। आप अभी स्टेट में गए हैं, स्टेट से नेशनल में जा सकते हैं, नेशनल से इंटरनेशनल खेल सकते हैं और इंटरनेशनल में भी ऐसी चीजें नहीं है कि एक मैच खेलो 2 मैच खेलो। कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी उद्योगश्री श्रीकांत बाहेती यांच्यासह श्रीमती पर्ल यांनी देखील विद्यार्थ्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या। विद्यार्थ्यांचे क्रीडा प्रशिक्षक बसवराज, आलमान खान, इम्रान खान यांनी या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये विजयी होण्याचा मानस देखील व्यक्त केला। टीम को सबसे पहले मैं ढेर सारी शुभकामनाएं देना चाहता हूँ। तो हम सभी से और मेरी ओर से दोनों टीम को शुभकामनाएं। नव्याने खेळण्यात येणाऱ्या रिंग बॉल स्केटिंग स्पर्धेमध्ये नांदेडच्या या खेळाडूंनी घवघवीत यश मिळवले आहे। आता पुढील आठवड्यामध्ये गुजरात येथील माडगाव स्पर्धेमध्ये देखील हे खेळाडू राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत। या स्पर्धेमध्ये देखील या खेळाडूंकडून लक्षवेधक कामगिरीची अपेक्षा ठेवून नांदेडचे नाव राष्ट्रीय स्तरावर कोरतील ही अपेक्षा।
नांदेड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहीम सध्या तेजीत सुरू आहे। आज तरोडा भागातील कॅनॉल रोडवरील अतिक्रमण सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे यांच्या पथकाने पाडले। अतिक्रमण विरोधी पथकाला विरोध करणाऱ्या नागरिकांना भाग्यनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। नांदेड महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मागील काही दिवसांमध्ये आपली अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक गतिमान केलेली आहे। आज तरोडा भागातील कॅनॉल रोडवरील अतिक्रमण सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे यांच्या पथकाने हटविले। या भागातून खोदण्यात येणाऱ्या नालीच्या बांधकामाला परिसरातील नागरिकांनी अडथळा निर्माण करत अतिक्रमण वाढवले होते। अनेक वेळा या भागातील रहिवाशांना नोटिसा देऊन देखील रहिवाशांनी आपले अतिक्रमण हटवले नव्हते। त्यामुळे आज महानगरपालिकेच्या पथकाने फौजफाट्यासह जाऊन या भागातील 8 ते 10 घरांचे अतिक्रमण हटविले। या भागातील रहिवाशांना पर्यायी राहण्याची व्यवस्था म्हणून महानगरपालिकेने बीओसीपी अंतर्गत घरकुले देखील देऊ केले असल्याचे अतिक्रमण हटाव पथकाचे गणेश शिंगे यांनी सांगितले। नालीच्या कामामध्ये अडथळा आणून त्यांनी नालीच्या ठिकाणी घर बांधले होते साधे, तर ते त्यांना घरकुल देण्याच्या बाबतीमध्ये महानगरपालिका प्रशासनासोबत आमची बोलणी झालेली आहे। सोमवारी ते सर्वे करून त्यांना घरकुल देण्याच्या बाबतीमध्ये जो सकारात्मक दृष्टिकोनातून निर्णय घेणार आहेत। आज महानगरपालिकेचे पथक या भागातील अतिक्रमण हटविण्यासाठी गेले असता परिसरातील रहिवाशांनी त्यांना विरोध केला। त्यामुळे भाग्यनगरच्या पोलिसांनी या रहिवाशांना ताब्यात देखील घेतले होते। आजच्या अतिक्रमण हटाव मोहिमेमध्ये सहाय्यक आयुक्त अविनाश आटकोरे यांच्यासह पथक प्रमुख गणेश शिंगे, इमारत निरीक्षक दंडेवाड आदी अधिकाऱ्यांसह अतिक्रमण हटाव पथकातील कर्मचारी आणि पोलीस फौजफाटा तैनात होता। माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी आपली स्वच्छता मोहीम अधिक गतिमान केली असून आज आपल्या कार्यकर्त्यांसह विवेकनगर भागात स्वच्छता केली। माजी महापौर सुधाकर पांढरे मागील काही दिवसांमध्ये राजकारणात अधिक सक्रिय झालेले दिसत आहेत। नांदेड उत्तर मधून भाजपाकडून निवडणूक लढवल्यानंतर ते पराभूत झाले, तरी देखील त्यांनी आपले राजकारण अधिक गतिमान केलेले आहे। अशा काही दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये नांदेड उत्तर मधून त्यांनी सहभाग नोंदवून आपल्या कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना देखील स्वच्छतेच्या कामाला लावलेले आहे। आज त्यांनी विवेकनगर भागामध्ये स्वच्छता मोहीम काढून नागरिकांना स्वच्छता राखण्याचे आवाहन केले। आजच्या स्वच्छता मोहिमेमध्ये त्यांच्यासह संतोष चारी, विकी कदम, राजू क्षीरसागर, राहुल वाघमारे, सोनू कल्याणकर, रमेश दातारे, लक्ष्मीकांत साठे, सुशांत जोंधळे, विजय मुखेडकर व इतर भाजपाचे पदाधिकारी सहभागी होते। शेवटी पुन्हा हेडलाईन्स। पल्स कंपनीचे कार्यालय मागील अनेक दिवसांपासून बंद, गुंतवणूकदार फसवणुकीच्या छायेत। कराड येथील राज्यस्तरीय स्पर्धेतील विजयानंतर रिंग बॉल स्केटिंगचे दोन्ही संघ राष्ट्रीय स्पर्धेस पात्र। डेंग्यूच्या रुग्णांसाठी MARDच्या डॉक्टरांसह विद्यार्थ्यांनी केले रक्तदान। महानगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम तेजीत, तरोडा भागातील अतिक्रमण हटवले। माजी महापौर सुधाकर पांढरे यांनी विवेकनगर भागात केली स्वच्छता। आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचे हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।